तर थर्ड डे आज उटीचा कुन्नूला निघालो. आपल्या गावाला दिसतंय. कसं आहे? चांगलं छान आहे. सुंदर आहे. शुगर सेपरेट आहे. ओके. सेपरेट. हां ठीक आहे. छान आहे, सुंदर आहे. सांबार खूपच सुंदर आहे. इडली पण छान आहे. काल परवा कुठे घेतली इडली एवढी छान नव्हती. कुठे घेतली तुम्ही? कालच आपण सकाळी खाल्लं, परवा सकाळी खाल्लं. हां ते इडली घेतली. परवा सकाळी आपण खाल्लं. ते तेवढी खास नव्हती. होय, मसाला डोसा पण तेवढा खास नव्हता. गौरी पुरी भाजी खाते छान छान. आणि आमची पप्पू पुरी आणि चहा. पप्पूचं तुझ्या पुरी आणि चहा चालू आहे. आणि हा माझा मसाला डोसा. टेस्ट छान आहे. होय, रिव्ह्यू बघितले होते काल, मग चांगलं होतं. या हॉटेलमध्ये खाणं एकदम टेस्टी होतं आणि रेट्स म्हणजे फारच रिजनेबल रेट्स आहेत. मध्ये 2 दिवस जेवलो कैलास पर्पज म्हणून. रेट्स फारच हाय होते. खाणं टेस्ट होती पण रेट्स खूपच हाय होते. जोपडाचे तिप्पट रेट्स होते. फर्स्ट करून आम्ही आता निघालो आहे. अजून आम्ही उटी क्रॉस करतो आहे. कुन्नूर पुढे 17 किलोमीटर आहे. तरी जायला मला वाटतं 25 मिनिट लागते असं वाटते ट्रॅफिकमुळे. ॲव्हरेज स्पीड इथला 30 किलोमीटरच आहे. बरं. कुन्नूर शहराने Major District Road 1073, then turn right to stay on Major District Road 1073. हे बघायचं रे. कुन्नूरवरून पुढे आम्ही डॉल्फिन्स नोज पॉईंटला जातोय. लॅम्स रॉक हा पॉईंट मग तिकडेच आहे. आणि ती मुमताजची फॅक्टरी तिकडेच आहे. टी फॅक्टरी मुमताजची. आता आम्ही चाललोय डॉल्फिन नोज पॉईंटला. आणि हे सगळे सिंगारा इस्टेट. सिंगारा इस्टेट हिची आहे, मुमताजची आहे. सगळे लोक इकडे काय बघायला? ही मुमताज आहे ना ती. किती इस्टेट ही घटी होती पुरी मुमताज म्हणून. आम्ही आता डॉल्फिन नोज रोडला आहोत. डॉल्फिन नोज पुढे मला वाटतं 5-6 किलोमीटर आहे. त्याच्या आधी ऑन द वे मुमताज ही फॅक्टरी लागलेली आहे. मुमताज पुण्याची आहे. तिची इस्टेट आहे. 2500 एकरची इस्टेट आहे. इथं टी फॅक्टरी आहे. वरती सुद्धा आहे रस्त्याचे. ए गौरी, कशी वाटली तुला टी? टी इस्टेट आहे ही. ही मुमताजची का? ती हिरोईन होती मुमताज. नाही नाही त्याच्यावर आहे. त्याच्यामध्ये कोण आहे? हां ते याच्यातली. डॉल्फिन नोज आहे ना. रोड आहे. किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर आहे. 7.8 बरीच मोठी आहे सिंगारा इस्टेट. 2500 एकरमध्ये बसलेली आहे. रोड आहे, खाली घाटी आहे ना. आहे ना. हो चहाची पानं आहेत ती. काल फॅक्टरी बघितली ना, तर ती ही पानं. कधी कसं वाटतंय कुन्नूर? खूप छान. सगळी छान होय ना. इथे नाही ते लांब आहे आपलं हॉटेल.
पूर्ण करत आहे ना आपल्या घरी. तो समोर पॉईंट दिसतोय ना, तो लॅम्स रॉक आहे. एकदम तिकडे टोकाला दिसतोय तो त्या साईडला. हां तिकडे, हां तो लॅम्स रॉक आहे. आणि तिकडे कुठेतरी तिकडे कुठेतरी पॉईंट आहे तो. एक शहर दिसेल लांब दूरवर, पण नेट नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे समजत नाही कोणतं. डोकं गरम झालं, जा गाडी जा. ते पाठी गाडी जागा ॲडजस्ट करून दे, गादी घालून. होय होय तिथं पाठी जागा ॲडजस्ट करून. डोकं गरम झाली बरोबर आहे. हा गौरीचं डोकं गरम झालं आहे, त्यामुळे गौरीची बाल्कनी झोपायची व्यवस्था केलेली आहे. मधल्या सीटवर दिदा झोपली आहे. गौरी झोपून दाखव बघू. ये व्हेरी गुड, मस्त. आता शांत बाल्कनी झोपायचं. ओके चालेल, बाय बाय. चालू केलं मी. हा तिथे फोटो बघ. रोड दिसते ना खाली. अंदर मध्येच करतो तो कुठे अंदर करते तो. अंदर ती स्क्रीनचा अंदर आहे. खूप सुंदर रस्ता आहे, प्रचंड उतार आहे, दोन्ही साईडला बागा आहेत, चहाची बाग आहे. खूप Turn सुंदर left to stay on Dolphin's Nose Road. एक्सटर्नल रोड आहे ना, सुंदरच आहे रस्ता. माय गॉड. ओ बसला टर्न. Continue on Dolphin's Nose Road for 800 meters. 950 मीटर वर जाऊ. किमो झोपली आमची, सुंदर एवढा आहे. काय किमो, वाव इथून सोपं सुंदर आहे. हो रे बाबा, झोपू नको. पॉइंट आला. पॉइंट आला का बेटा, नंतर झोप. 900 मीटर आहे पॉइंट. डॉल्फिन नोज पॉइंट, येथील सुंदर धबधबा. नेहमीप्रमाणे गौरीने उचलून घ्यायला सांगितले. स्पॉट डेव्हलप केलाय. डॉल्फिन नोज पॉइंट सुंदर पॉइंट आहे, डेव्हलप पण छान केलाय. काढतो फोटो. पहिला ते डॉल्फिन नोजचं घेतो ना, कव्हर करतो ना पॉइंट. डॉल्फिन नोज पॉइंट दुसरी बाजू आहे. चला डॉल्फिन नोज पॉइंट बघून पर्यटक निघालेले आहेत. सर पुढे जर गौरी, दिसत नाहीस तू आहेस, लहान आहेस म्हणून दिसत नाहीस काय. चला बाय बाय, डॉल्फिन नोज पॉइंट करूया. तर हे काय, अजूनही डॉल्फिन नोज पॉइंटला आहोत. सेंटरला एक उंच वॉच टॉवर तयार केला आहे. सर्वांचा आग्रह आहे तो बघून जाऊया आपण. चला चला पटपट, चला पटपट, वेळ काढू नका. बघ हात पकड. चला डॉल्फिन नोज पॉइंट
समोर आहे ती नोट्स सेंटरला एक वॉच टॉवर आहे तिथून आता आम्ही शूट घेतोय. त्या साईडला पुढे धबधबा आहे. दुसरं काही बघ ना. नेहमीप्रमाणे गौरीची खरेदी चालू आलेली आहे. वेट ఏంటిది काय घेते गौरी काय घेते काय ते लांब थांब पुढे येऊ नकोस तू. हे घेतेस मामाला विचारलं होय ग हे केलं फायनल. हा गेम केला काय फायनल. हा गेम फायनल केलाय. हा ठीक आहे चालेल. ते मोठं होणार काय उडून बघ चेक करून घ्या. चेक करो बहन जी. बड़ा चाहिए बड़ा भी दे दो. थोड़ा लेंगे फ्राई थोड़ा गोली थोड़ा मसाला थोड़ा जलजीरा थोड़ा मौसम है जो कोणाला मारणार डेंजर आयटम आहे तो. चिमट्या व्यवस्थित वापरायचं घरी गेल्यावर. डेंजर आहे. कोण नव्हतं दुसरं. चालत गेली गाड्या पार्क करून. सिम्स पार्कला आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही एंटर करतोय. बाहेरून तर छान वाटते पार्क आहे. कुठे आहे पाऊस. पार्क दरीमध्ये गेलेला आहे. खाली गेले पाहिजे आता आम्हाला. एरियल व्यू ऑफ सिम्स पार्क. गार्डन कॅम्पर ट्री रुद्राक्ष ट्री एलिफंट लेक ट्री रुद्राक्ष ट्री फर्स्ट टेरेस. पर्यटकांचं सिम्स पार्कमध्ये स्वागत आहे. बोट हाऊस चिल्ड्रन्स पार्क त्या डायरेक्शनला आहे. खूप मोठं पार्क आहे आणि खूप खाली गेलं पाहिजे दरीमध्ये. समोरून लेफ्ट घ्या राईट घ्या. चला मग हे रुद्राक्ष ट्री आहे. रुद्राक्ष ट्री या साईडला पेपर ट्री आहे. प्रत्येक झाडाला नाव दिलं आहे बघा. हां रुद्राक्ष ट्री आहे ते. चला चला काय आलं वा छान आहे काय. कोणती वेल आहे. पारिजातसारखे दिसत आहेत. वाव गौरी जरा टोपीवर कर. हां पाच चल की माझो तुम्ही थांबा. कोणी येते फोटोसाठी पटपट फोटो मारतो मी. गौरीकडे बघ. गौरी थांबा क्यू मागे तिकडे. बरोबर येस बरोबर बियाडेवर मस्त सुंदर सुंदर. आता इकडे थांबा. सुंदर फुलं आहेत. म्हणणं काय आमच्या फोटोमध्ये तो काय माझा पण एकटीचा फोटो तिकडे काढा. कोपलमध्ये मला कुठे तुझा फोटो काढायचा. तिकडे का. ठीक आहे आलो. नको येऊ. इथे बोटिंग आहे. छोटंसं लेक आहे. त्या साईडला चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. काय करतेस.
बोटिंग छोटंसं आहे. चला पटपट. येस येस मामा रेडी. येस 3 4 येस स्टार्ट. ये व्हेरी गुड व्हेरी गुड. पकड 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 पकड. स्टार्ट कर मामा. कर खाली कर. कर. ये व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे वा. इकडे दिदा पण खेळते. तिथे सायकलिंग करते. अजून जोरात. चला सगळे गेम झाले आता ना. आता निघायचं ना आता. बाय बाय करायचं कुन्नूरला. चला बाय बाय कुन्नूर. बाय बाय सिम पार्क. काहीतरी आहे टनल. ग्रीन टनल. बघूया जाऊ. चला झाडे झुडपांचा टनल तयार केला आहे. बाय बाय कुन्नूर. हे आहे वेलिंग्टन मिलिटरी कॅन्टोन्मेंट आहे. हा मिलिटरीचा कॅन्टोन्मेंट वेलिंग्टनचा. इथे मेन ट्रेनिंग सेंटर आहे. कॅन्टोन्मेंट आहे. खूप मोठा एरिया आहे. वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट एरिया मिलिटरीचा आहे. मद्रास रेजिमेंट आहे त्यांच्या अंडर येते. त्यांचं स्लोगन आहे वीर मद्रासी. स्लोगन आहे. आल्या काय चालू ठेव. त्यांची एंट्री आहे इकडची. आता आपण रूममध्ये जाणार आहोत ना. इकडे घ्या याच्या एंट्री. खूप मोठा मिलिटरी एरिया आहे वेलिंग्टनचा. कॅम्पस पण खूप सुंदर डेव्हलप केलं आहे. बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे. रेजिमेंटल सेंटर.